असन मस्ती त्यानंच केलं माझ्या बधावऱ्या बैल असन कुस्ती. आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे सागर रिपोर्टिंग या युट्यूब चॅनल वरती. आपण बघू शकता आज मी वणीला आलो आहे बैलपोळा बघण्यासाठी आणि खूप सुंदर सुंदर असे बैल आपल्या समोर आहेत. हे समोर या. काय दादा कुठून आले तुम्ही? रंगारीपुरा वणी. रंगारीपुरा वणी. अच्छा, तर काय सांगणार आपण आज बैलपोळा निमित्ताने? हे सांगू इच्छितो की आपण जे आता आपण बघतो की नेहमीच वगैरे आता सगळे लोक विकत चालले आहेत, तर आपण ते जपायला पाहिजे की आज गाय बैल सोडून लोक ट्रॅक्टरवर येऊन राहिले. बरं, तुम्ही गाय आणि बैलांची सोय कशी करता काय सांगू शकता का? काका बघ. बरं, काका सांगतील. नमस्कार काका. नमस्कार. काय तुमचं नाव वगैरे सांगा? प्रकाश शामराव साहेब. अच्छा, तर तुम्ही गाय बैलांची सोय वगैरे कशी काय करता? चारा पाणी वगैरे कसा ढेप वगैरे त्यांना व्यवस्थित ठेवावं लागतं. अच्छा, तर तुमचे मग बैल आता किती जाती झाली आहे? बैल आता हे दाती होऊन आहे. जाती होऊ नये का? अच्छा, तर मग सजावट वगैरे कशी केली तुम्ही? आजचा दिवस काय म्हणतो तुम्हाला? आजचा दिवस आता चांगलाच आहे बा सजावट. हो, अच्छा, एखादा गण होऊ द्या मग. म्हणत नाहीये. आज सर्व शेतकऱ्यांचा खूप मोठा सण म्हणजे आपला बैलपोळा. आज या शुभ दिनाबद्दल काय सांगणार आपण? अतिशय आजचा बैलपोळा हा 72 वर्षानंतर आलेला एक सोमवार आलेला आहे आणि श्रावण सोमवार झाल्यानंतर आखरी दिवस म्हणजे बैलपोळा आणि श्रावण महिना समाप्त होतात. हर वर्षी पाहतात वणीमध्ये 3 पोळे भरतात. प्रथमतः आपल्या वणीला ग्राउंड, दुसरा पोळा शासकीय मैदान, पहिला पोळा, दुसरा पोळा आपला तेली बैल, तिसरा पोळा आणि ग्राउंडवर म्हणजे जत्रा मैदानावर असे वणीमध्ये 3 पोळे भरतात. शेळी बांधली घरी खाग शेळी बोरीचा बाला तू माझा गुरु मी तुझा चेला एक नवरा पार्वतीवर लिंबाच्या झाडाले बांधला जोड घेव झुलावा आणि एका आमच्या मुलानं पोरली मुलगीला होऊन गो रे बाबा मी शेठ चेहरा बैल बाळा बैल गेला कोणवाड्यातून आणली माती तेच दिली गुरुच्या हाती गुरुनं बनवली दस्ती ज्याच्या मध्ये आली असन मस्ती त्यानंच केलं माझ्या बधावऱ्या बैल असन कुस्ती. झाडाले बांधला झुला लिंबाच्या पालाले बांधला झुला मी होतो तो झुला घेत आणि करंजी लवर दिली दुसऱ्या जवळ पडून लाख्या भोवल्या गायचे लाखे भोवले गोरे त्याले बांधले चवर गोंद्याची सावली ती पण अशी मावली ती पण इले हो 3 दाते वखर आले हो 2 दाते नागर आले एक दाता एक मंगळा पार्वती चांदीच्या गाड्यावर सोन्याच्या मोरावर बसले शेतकऱ्याचे पोट एक नवडा पार्वतीवर हा तुम्हाला बैलपोळाचा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. शेतकऱ्यांच्या मित्रांपर्यंत तुम्ही हा व्हिडिओ पोहोचवा. जर तुम्ही युट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच.